ज्यावेळेला हा हादसा घडला, एकतर डिझास्टरमधून याबाबतचे कॉल सगळ्यांना गेले पाहिजे, पण ते दिले जात नाही असा माझाही आरोप आहे. फक्त महापौरांना कळवलं म्हणजे झालं नाही. महापौरांना तर पहिलं कळवाच, कारण प्रथम नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना कळलंच पाहिजे. पण त्याबरोबर जे गटनेते आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत, हे पण या महापालिकेचे घटक आहेत, संविधानामधले घटक आहेत. हे नेमका महानगरपालिकेला कसा विचार पडतोय? मग मी तर डिझास्टरवर खूप जाईन, मग मला कोण रोखू नाही शकणार. त्यामुळे माझी विनंती आहे डिझास्टरला पण तुमच्या माध्यमातून, कुठलाही हादसा कुठलाही घटना घडली तर लगेच आम्हालाही कळवा. मला थोडा पोचायला, मी जेव्हा पोचले त्यावेळेला तुमच्याच बातम्यांच्या माध्यमातून ऐकल्यानंतर मी तडक निघाले. त्या संपूर्ण ट्रॅफिकचं मलाही फेस करावं लागलं. आणि त्या घटनास्थळी पोचल्यानंतर ज्या पद्धतीने ऐकलं बघितलं, अगदी हृदय हेलवून टाकणारं होतं. जे बाळ तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवता ते बघताना जीव कासावीस होतो. तर आम्ही त्या बाळाला कधी पाहिलं नाही, पण त्या घटनेच्या वरून त्या मातेचा जीव काय होत असेल, तर किमान तिला असं वाटत असेल त्या मातापितांना की किमान ह्या घटनेचा महानगरपालिकेवर काहीतरी मोठा परिणाम होईल आणि महानगरपालिका ह्याच्यातनं काहीतरी अजून धडा घेईल. कारण त्याच चेंबूर परिसरामध्ये 2020च्या याच्यामध्ये घोडेस्वार म्हणून अतिशय गरीब बाईचं पण हादसा घडला. अद्याप तिला काही मदत मिळाली नाही. मग मधल्या 4 वर्षात तर कोणच नव्हतं आम्ही. त्यामुळे हा जो अहवाल आला आहे हा मलाही मान्य नाही. आणि महापौरांनी तर पहिलंच सांगितलं होतं की जे सिमेंटचं काम चालू होतं CC रोडचं, त्या CC रोडच्या स्लरी ज्या पातळ त्या कुठे ना कुठे झाडाच्या मुळांमध्ये जाऊन खट्ट बसतात. तज्ज्ञांचं मत आहे, ट्री तज्ज्ञ, झाडं तज्ज्ञ, त्यांचं मत आहे की झाड गुदमरतंय. मग मुंबई प्रदूषणाने तर आम्ही गुदमरतोच आहे, परंतु झाडांमुळे कुठेतरी प्रदूषण दूर करण्यासाठी आपल्याला फायदा मिळतो आहे. तर त्याच झाडांच्या मुळावर उठलेत, तीच झाडं उन्मळून पडत आहेत. बरं, उन्मळून पडून छोट्या छोट्या मुलांचा बळी गेला. 4 मुलं काय 6 मुलं खूप गंभीर स्वरूपात दुखापत झाली होती. त्यामुळे मला वाटतं हा अहवाल पहिलं महापौरांनी तिथे डायरेक्ट सांगितलं होतं की CC रोडमुळेच हे जास्त घडतं आहे असं त्यांचं ठाम मत आहे, आजही आहे. त्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण आयुक्तांनी वेगळं मत दिलं. मग आयुक्तांनी मत वेगळं दिल्यानंतर हा आयुक्तांकडे झुकलेला काय अहवाल आहे का? आणि कोर्टाने 6 लाख ठरवलेली किंमत. आता तेही मी प्रश्न सभागृहात विचारलं होतं की कोर्टाने कुठच्या घटनांसाठी हे 6 लाख ठेवले, त्याचा अद्याप आम्हाला प्रशासन उत्तर देत नाही. म्हणजे सभागृहात प्रश्न विचारू नये इतकं निष्काळजी प्रशासन किंवा इतका निरुत्साही प्रशासन कसं असू शकतं? संबंधित ज्याचे AMC आहेत त्यांनी तो लगेच आम्हाला की बाबा कोर्टाचा निर्णय हा आहे, आम्हाला मिळणार, पण आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. तर त्या ह्या घटनेबद्दल 6 लाख मृत्यू ठरवले. मुळात 7 कोटी देऊनही आपण त्या कुटुंबाची हानी भरून नाही काढू शकत. त्यामुळे एकतर मी महापौरांना सांगणार आहे, कोर्टाला पुन्हा विनंती करा आणि घटना ज्या घडत आहेत त्या घटनेची त्यांच्या कुटुंबाला तरी थोडी तरी राहत, ज्याला म्हणतो ना एक थोडं तरी दुःख तर आहेच, पण इकॉनॉमिकला त्यांचं जे होतं ते थोडी हे करा.
आणि मला वाटतं ह्याच्यावर कडक भूमिका असली पाहिजे. आत्ता मी पाहिली कॉन्ट्रॅक्टर आणि ह्याच्यावर त्याला पण 6 लाख ह्याला 2 लाख, ही काय खिरापत वाटतंय काय? त्या कुटुंबांच्या इमोशनची हे तुम्हाला काही वाटत नाही का? त्यांचा जो अचानक मृत्यू आपल्या निष्काळजीपणामुळे झाला प्रशासनाच्या, त्याचं काहीच वाटत नाही असं आता दिसायला लागलं आहे. आणि सत्ताधारी म्हणून ज्या पद्धतीने कडक आवाज उठवला पाहिजे तो कमी होताना दिसतोय. एका अधिकाऱ्याला क्लीन चिट, 7 लाख रुपयाचा दंड, आयुक्तच एखाद्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतायत का? हा अहवाल समोर आलाय, एका अधिकाऱ्यासाठीच हा अहवाल बनवलाय का, असा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला काय वाटतं? कारण काल जेव्हा संदीप देशपांडेंची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला आणि संध्याकाळी लगेचच हा अहवाल बाहेर येणं, यात काहीतरी एक काळबेरं दिसतंय. आयुक्तच थेट या अधिकाऱ्याला पाठीशी घालतायत का या अहवालात? नाही, मुळामध्ये आमच्याकडे उपमहापौरांनी तर आयुक्तांवरच मोठा प्रश्नचिन्ह केलं आहे. राजीनामाच घ्या म्हटलं आहे. आमच्या फणसेनी महापौरांचा राजीनामा, पण हाकताय कोण? तर प्रशासन. मग प्रशासनाच्या AMC, MC, बाकी वॉर्ड ऑफिसर यांच्या जिम्मेदारी आहेत. कोणावर फिक्स करताय मग जिम्मेदारी? आणि जर मी सभागृहात पण सांगितलं, तुम्ही जर मुंबईकरांना सांगत असाल उजवीकडे बघा, डावीकडे बघा, वर बघा, खाली तर ह्या कवायती करत मुंबईकरांनी फिरायचं आहे का? म्हणजे आमचं काम नाही. मुंबईकरांनी स्वतःच्या जिम्मेदारीवर उतरलात तर तुमचा जीव तुम्ही सांभाळला, अशा पद्धतीचं हे आता वागणं दिसतंय. परदेशी यांच्यावरतीच कारवाई होताना दिसत नाही. 15 वर्षापासून एकाच ठिकाणी ते त्या पदावरती आहेत. ज्यावेळी आयुक्तांना हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी हात झटकलेले आहेत. काल मनसेने देखील हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. नाही, मला असं वाटतं, म्हणजे मी इतके वर्ष महापालिका बघते, अगदी 2002 पासून आम्ही कंटिन्यू ही सगळं बघतोय. जितेंद्र परदेशी हे उद्यान अधीक्षक आहेत, बरोबर ना? उद्यान अधीक्षकाच्या नंतर वॉर्ड लेवलला ते जे अधिकारी ठेवले, मग त्या अधिकाऱ्यांचं काय काम? म्हणजे आता हेच होणार आहे. जेव्हा हे पुन्हा ऐरणीवर येईल, मग वॉर्डचे जे उद्यान अजून काय त्याच्या खालची ते काय करतात, वॉर्ड ऑफिसर काय करतो, DMC अशी उलटी परत गिनती चालू होईल. मला वाटतं या याच्यावरती 4 वर्षामध्ये जी ढील मिळाली जास्त, त्याचे हे परिणाम आज दिसत आहेत. एकदम सुशेगत, ज्याला गोव्याच्या भाषेत म्हणतात तसं प्रशासन झालेलं आहे. सुशेगत कुछ भी होने दो. पालिकेमध्ये तुमच्या राज्यातील जे अधिकारी होते तेच प्रशासकीय राज्यातील होते, आताही तेच आहे. कारवाई का होत नाही? तुम्ही देखील कारवाई काय केली होती? नाही, आमच्या वेळेला काही लोकांवर जेलमध्ये पण गेले. असे किती लोक आहेत की जे 3-3 वर्ष राहिले, कारवाई केली नाही असं नाही. इथे कारवाई किती कशी यापेक्षा सजग म्हणून महापालिका अजूनही होत नाही आहे, हे जास्त मोठं दुःख आहे. म्हणजे आत्ता त्याला ॲक्सिडंट म्हणत आहेत, महापालिका ॲक्सिडंट म्हणत आहे. तर ठीक आहे, ॲक्सिडंट, पण चूक आपली आहे ना, महानगरपालिकेची आहे ना. त्यामुळे सरसकट ह्या सगळ्या गोष्टीला सत्ताधाऱ्यांचं आता त्यांचं म्हणणं आम्ही 4 वर्ष आलो आहे, मागची घाण मीन काढतोय वगैरे असं काय काय चाललं आहे. ठीक आहे, तुमची घाण काय काढताय ते बघू, पण जे करायला पाहिजे उपाययोजना किंवा विचारायला पाहिजे. आता आपण त्या दिवशीचा जो शुक्रवारी सभागृह झालं विशेष, ते जर आधी घेतलं आता उलटी मतं. तुम्ही काय आधीच, अरे आम्ही उपाययोजना सांगत होतो, आम्ही नव्हतं म्हणत होतं हे मृत्यू होणार आहे. आम्ही उपाययोजना देणार होतो अनुभवाचे, तुमच्या अनुभवाचे. कारण बऱ्याच पक्षामध्ये जुने कमी आहेत आणि नवीन जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाने अनुभवी लोकांनी एकमेकांना शेअर करून मुंबईकरांसाठी करेक्ट केलं पाहिजे, हे माझं मत आहे. पण कॉन्क्रीटीकरण म्हणजे टाका किंवा जो माती आहे त्याच्याऐवजी कॉन्क्रीट वापरा असं देखील
जितेंद्र परदेशींनी एक अट टाकली होती, तर ही अट मुळात खरं तर चुकीचीच होती. मात्र अशा पद्धतीच्या अट टाकणारे अधिकारी एकाच ठिकाणी अद्यापही आहेत. नाही नाही, असं काय असेल तर आयुक्तांनी यावरती कडक धोरण आणि हे, कारण इतकं लेखी जर तुम्ही अशा पद्धतीने देत असाल ते रॉंग आहे. म्हणजे कुठल्या झाडांना कॉन्क्रिटीकरण टाका आणि ते बुजवा. मुद्दा हाच आहे की अभ्यास नसलेल्यांना टेंडर दिलेले आहेत. जे टेंडर देत आहेत त्यांनाही अभ्यास नसल्याचा मनसेने देखील हा मुद्दा काल उपस्थित केला. तुम्ही यावरती आता काय- नाही नाही, माझा त्याला विरोध राहील. एक तर ह्या टेंडर जे काही तुम्ही पाहिलं 2022 नंतर आपण जे त्यांचा अनुभव बघतोय, तर ते अनुभव कसे आलेत आणि काय होत आहे सगळं आपण बघतोय. कसे शेड्यूल तोडले जात आहेत, कसे टेंडरमधल्या टर्म अँड कंडिशन बदलल्या जात आहेत. हरकत नाही, मुंबई सुरक्षित ठेवा हे तर आमचंही म्हणणं आहे. आणि ती सुरक्षित राहत नाही आहे तर जिथे जिथे या गोष्टी दिसतील तिथे तिथे आम्ही कडक आवाज उठवणार. शिवसेनेची आता भूमिका काय? कारण ज्या पद्धतीने 5 आणि 2 लाखाचा जो दंड आहे, जे एका नाही, आमचा विरोध राहील. तुमची मागणी असणार की कडक कारवाई करा. येस, आमचा विरोध राहील. प्रशासनाने अशा पद्धतीने ज्या आईवडिलांचं भविष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे, ज्या मॅनहोलमध्ये जी व्यक्ती गेली आहे सिनियर सिटीजन, त्या भक्कम आधार त्या कुटुंबाचा ते गेले, तर काय म्हणजे कुठेच संवेदनशीलता दिसतच नाही आहे. तर आमचा त्याला विरोध आहे. विशेष सभागृह आयोजित केलं, नंतर महापौर म्हणल्या की आम्ही प्रशासनाला पाठीशी घालणार नाही. नंतर हा अहवाल येतो जो की प्रशासनाच्या काही अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता महापौर म्हणतात की हा अहवाल मला मान्य नाही. याकडे नाही, मुळामध्ये ही गोष्ट मला मान्य नाही, तर आम्ही म्हणतो आम्हाला मान्य नाही. आम्हाला जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सर्व पक्षीय आम्ही एकत्र येऊन बोलतो आहे. इथे मी वगैरे हा काय प्रकारच नाही. आणि सगळे ही खुर्ची काय ती खुर्ची, ही टाईम पिरियड आहे त्याला. त्यामुळे आम्हाला म्हणजे सभागृहाला मान्य नाही. हे आमचंही मत आहे की तुम्ही अशा पद्धतीने अहवाल म्हणजे प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर संध्याकाळी अहवाल, बरं तो अहवाल आधी फुटला, पेपर फुटतायत तसे महानगरपालिकेच्या अहवाल फुटतायत, कसे? हा पण प्रश्न आहे. कसे, कोण फोडतं हे? त्यामुळे उपमहापौरांनी मोठा प्रश्न जे सत्तेतल्या पक्षाबरोबर बसलेले उपमहापौर त्यांनी आयुक्तांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. म्हणजे जर आयुक्तांपासून खाली तर सगळ्यांवर कारवाई आहेत. मग कोण करणार? प्रश्न उलट आहे, कोण करणार? मुंबईकर आवाज देतील, मुंबईकर आमच्याबरोबर एकसाथमध्ये येतील. मुंबईकर नक्कीच तेवढे सक्षम आहे, पण कारवाई करणार कोण? कारण सत्ताधाऱ्यांमध्ये जर मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री असं जेव्हा आपण म्हणतो तर ते करणार आहेत का? आणि महापौरांना तो अधिकारच नाही. आम्हाला कुठलाही प्रशासकीय अधिकार नाही महापौरांना. आम्ही फक्त तोंडी बोलू शकतो, सांगू शकतो. शेवटी प्रशासनाला जे पाहिजे, प्रशासनाला जसं पाहिजे तसंच करताय. मला असं वाटतं उलट ह्यांच्या माध्यमातून महापौर परिषद पुन्हा आणा, जबाबदारी फिक्स करा. आयुक्ताच्या राजीनाम्यावरून भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी, पालिकेतील सत्ताधारी आणि शिवसेना शिंदे गटातले काही नगरसेवक यांच्यामध्ये बंद दारात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात काय तुम्हाला माहिती आहे की तुमचं कसं काय? काय आयुक्ताच्या राजीनाम्यावरून पालिकेतील सत्ताधारी आणि शिवसेना शिंदे गटातले नगरसेवक यांच्यामध्ये बंद दारात खडाजंगी झाली. कोणासमोर झाली खडाजंगी? महापौरांसमोर झाली? कुठे झाली? मला नाही माहिती. खडाजंगी किंवा आखाडा ते आता होणारच आहे, दिसतील आगे आगे. नाही, पण या सगळ्या परिस्थितीनंतर आता तुम्ही स्वतःच्या विरोधात आहात किंवा मग आता तुमच्यासोबत असतील तशी आक्रमक भूमिका घ्याल, कारण पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहायला मिळते. तुम्ही काल पाहिलं असेल की आम्ही नायर हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टी बेड जे अधिक तयार केलेत. ज्या एखादा रुग्ण आला आणि त्या रुग्णाला बघितल्यानंतर त्याला बेड देणं, त्याला त्या तिथे पहिलं सेटल करणं आणि नंतर मग जे वॉर्ड असेल
मेडिसिन वॉर्ड असेल कुठेही तिथे मग सेटल करणं. त्या वॉर्डच्या उद्घाटनाला महापौरांनी मी स्वतः होतो आणि आम्ही दोघींनी असं हातात हात घालून सांगितलं की मुंबईकरांच्या हितासाठी थोडा काळ राजकारण बाजूला ठेवून, कारण आम्हाला उद्धवजींनी किंवा बाळासाहेबांनी हे संस्कार दिले की तुमचं राजकारण जेव्हा तुतू मायमाय होतं तिथपर्यंत ठीक आहे, परंतु मुंबईच्या भल्यासाठी जेव्हा काँग्रेसचं होतं तेव्हाही आम्ही बऱ्याच ठिकाणी काँग्रेसची सत्ता असताना पण आम्ही अनेक वेळाला त्यांना सपोर्ट केला आहे. म्हणजे असं नाही, गेल्या 25 वर्षात भाजप आमच्याबरोबर होतं. 20 वर्ष भाजप आमच्याबरोबर असलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये, काढा मागचे सगळे व्हिडिओ, एकाही याला निर्णयाला ते कधी आडवे गेले नाहीत किंवा अडवले नाही, म्हणजे ते बरोबर होते. त्यामुळे आजही आम्ही सांगतो की महापौरांनी एखादी योजना राबवली. आता काल पेपरमध्ये किंवा तिथे चर्चा झाली, नातेवाईकांबरोबर म्हणजे रुग्णाबरोबर एक नातेवाईक असला पाहिजे. मी ह्या मताशी पक्की सहमत आहे. पण त्या एक नातेवाईकाला वेळेवर तुम्ही चिठ्ठ्या दिल्या पाहिजे. एका पेशंटचं एकाच वेळेला बाबा सिटी स्कॅन आहे, एक्सरे आहे, ब्लड, तुम्ही एका नातेवाईकाला बोलवणार ब्लड घे आणि एका सांगणार तुला आता मला सिटी स्कॅन करायचं, तुम्ही कोणतरी पाहिजे. कसं होणार? प्रॅक्टिकली कसं होणार? उलट आम्ही सहमत आहोत की एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये एवढी गचडी नातेवाईकांची, पण मग तुमची सिस्टम बदला ना. ती नाही बदलत आहे. तुमचं पेपरलेस होतं. कुठे पेपरलेस? कुठे आहे पेपरलेस? आजही देता आणि द्यायलाच पाहिजे, कारण इतकं अजून प्रगत मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्रात येणारी जनता अजून नाही झाली आहे. कदाचित आणखी 10 वर्षांनी होईलही, पण आत्ता पेपरलेस हे होताना दिसतंय का? किती गरजाना मोठ्या मोठ्या झाल्या होत्या, नाही दिसत आहे. तसंच महापौरांनी आणलेली ही जी त्यांनी संमती दर्शवली, त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे किंवा आदेश दिले, तर ते प्रशासना पेपरमध्ये छापून बिपून बरं वाटलं आहे, मस्त, नो डाऊट, आम्ही त्यांच्यासोबत. पण तुम्ही प्रॅक्टिकली कसं करणार आहात? उद्या एखादा पेशंट रुग्ण ॲडमिट आहे, एकाला एक चिठ्ठी दिली जाणार, जा ब्लड तिकडनं घेऊन या, आणत नाही BMC, मी घेऊन या. मग तो दण सगळीकडे फिरत राहतो, कुठे जेला जा, कुठे इकडे जा. आमच्या सारख्यांना आम्ही ब्लड कॅम्प जास्त घेतो, आम्हाला फोन करतात कार्ड द्या, मग कार्ड घेतलं का तिकडनं कलेक्ट करायचं, तिथून मग हॉस्पिटल. तेव्हा एक नातेवाईक बिझी झाला, मग दुसऱ्याला बोलवतात मेडिसिन. काय चाललंय? सिस्टम केली पाहिजे आणि त्या सिस्टमला म्हणजे महापौरांनी जे आदेश दिले त्याच्यासाठी सिस्टमसाठी आम्ही अग्रेसिव्ह राहणार आणि अग्रेसिव्ह राहणार. नालेसफाई झालेली नाही आता मुंबईमध्ये आणि या नाल्यांचा गाळ किंवा मग कचरा जो आहे ते समुद्रात गेलेला पाहिल्यानंतर चौपाटीवरती समुद्र किनारी कचरा पाहिलंय मी. आणि यावेळेला माझ्या माहितीनुसार समुद्र किनारे साफ करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं ते केलं गेलं नाही असं मला माहिती मिळते आहे. याची माहिती मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या पण देऊ शकेन. आणि त्याच्यासाठी ती जी यंत्रणा असते त्या यंत्रणेला वापरलं जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मग जीव चौपाटी असेल, बरेच असे आपले किनारे आहेत की जिथे वाळूवर पाय बिना